रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। आज परत वेगळ्याच एरियामध्ये म्हणजे थोडक्यात वर्तकनगरला लागून असणारं उपवन म्हणा किंवा लक्ष्मीनारायण रेसिडेन्सी आहे, तिथेच रवी इस्टेट नावाचं एक कॉम्प्लेक्स आहे, जिथे जर आपण आपल्याकडे एक घर आलेलं आहे। जी बिल्डिंग आहे ती रवी इस्टेट साधारणतः ग्राउंड प्लस 14 माळ्याची बिल्डिंग असणार आहे। आपण मिडल फ्लोअरला फ्लॅट शोधलेला आहे। फ्लॅटचा जर कार्पेट आपण बघितला तर साधारणतः 750 आणि याच्यामध्ये एक ओपन कार पार्किंग असणारा घर असणार आहे। घर कसं आणि किती प्रशस्त आहे, कारण तसं जर बघितलं घर हे आपलं 2001चं तयार झालेलं घर आहे। 2001, 2011, 2021 साधारणतः 22 ते 23 वर्ष जुनं हे घर असणार आहे। ते घर कसं आणि काय आहे हे मी तुम्हाला छोटासा माझा जो रेग्युलर प्रयत्न आहे तो मी करण्याचा प्रयत्न करतो। नक्की मला कळवा की हे दाखवताना किंवा बघताना तुम्हाला कसं वाटले, कारण ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 2 लिफ्ट आहेत। एक लिफ्ट तिकडे आहे, एक लिफ्ट इकडे आहे आणि एकच स्टेअरकेस ह्या घराला ह्या बिल्डिंगला आहे। तसं बघितलं तर 1, 2, 3 असे 4 फ्लॅट तुम्हाला ह्या इथे मिळतील। ज्यावेळेला आपण घरामध्ये हे जे ओनर आहे त्यांनी जे घर बनवले बघा, ह्याला सेफ्टी डोअर बनवलेला आहे आणि ज्यावेळेला आपण ह्याच्या आतमध्ये जाणार आहोत घरात त्यावेळेला प्रॉपर याची नॉर्थ आतमध्ये नॉर्थ आहे, बाहेर मात्र हे साऊथ असणार आहे। पण याच्यात प्लस पॉईंट पण एक आहे की ह्या घरामध्ये तुम्हाला जो स्पेस आहे तो मोठा मिळतो आणि तुमच्या घराच्या ज्या खिडक्या आहेत, किचनची खिडकी, हॉलची खिडकी, एका बेडरूमची खिडकी ही तुमच्या पश्चिम दिशेला असल्या कारणानं तुमच्या घरामध्ये याच्यामध्ये खेळती हवा मात्र असू शकते। तर हे जे लोकेशन आहे ठाणा स्टेशनपासून जर तुम्ही बघितलं तर उपवन तुम्हाला माहीत असेल, उपवन 5 किलोमीटर 4-5 किलोमीटर अंतरावरती हे घर असणार आहे किंवा वर्तकनगरपासून तर जवळच आहे। हॉल तुम्ही सगळ्यात पहिले ज्यावेळेला आपण ह्या घरामध्ये येणार आहोत तर हे हॉल आहे। हॉलची साईज तुम्ही बघा किती प्रशस्त आणि किती मोठा हा 2 BHKचा हॉल आहे। तुम्ही जर बघितलं तुम्हाला जाणवेल की जुन्या घरांमधला आणि नव्या घरामधला फरक हाच आहे। मग ह्या मालकाने इथे सिटिंगसाठी हे कडाप्पे वगैरे लावून घेतलेत आणि इथं जर आपण उभं राहिलो तर ह्या घरामधनं तुम्हाला तुमचा येऊरचा जो डोंगर आहे तो येऊरचा डोंगर तुम्हाला इथून मिळतो। तुम्ही बघू शकता हा येऊरचा डोंगर आणि इथे जे वर्तकनगर म्हणा किंवा अशा बाकीच्या गोष्टी ज्या छोट्या छोट्याचे हे जे आहेत घरं हे तुम्हाला इकडनं दिसतात। आणि जेव्हा आपण हे हॉल बघू, हॉलच्या नंतर आपण मग जर ह्या साईडला आलो तर ह्या साईडला आपण जाणार, त्यावेळेला तसं बघितलं तर इकडे जाताना इथे तुम्हाला बघितलं तर हात धुण्यासाठी एक बनवलेलं आहे। खरं तर ह्या साईडला किचन पण आहेत। आता किचनमध्ये त्यांचं थोडं काम चाललंय, त्याच्यामुळे मी हे पूर्ण दाखवल्यानंतर तुम्हाला किचन दाखवतो। पण एक लक्षात ठेवा, हॉलच्या शेजारीच किचन आहे। मी किचन हे नंतर दाखवतो, पण आता तिथे त्यांनी ते काम करतात घरातले लोक, त्यांच्याच ह्या मालकांची मॅडम काम करते म्हणून मी हे आत्ता नंतर दाखवतो। ह्या साईडला हात धुवायचा आहे। नंतर आपण ज्यावेळेला आतमध्ये येतो तर तुम्हाला मोठं असं चांगलं प्रशस्त असं बाथरूम मिळेल। किती बाथरूमची तुम्ही बघू शकता, बघा किती मोठं आणि किती प्रशस्त बाथरूम हे आहे। खूप मोठी साईजचं बाथरूम तुम्हाला इथे मिळतं। आणि मग नंतर जेव्हा आपण इथे येणार आहोत तर ह्या साईडला एक बेडरूम आहे आणि ह्या साईडला एक बेडरूम आहे। तर बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितली तर खूप मोठी जाणवेल तुम्हाला। आपण ह्या भगवंताच्या बेडरूममध्ये जाऊ तर हे बघा, याच्यात इंटिरियर डेकोरेशन पूर्ण फ्लॅटमध्ये म्हणजे हॉलमध्ये ह्या बेडरूममध्ये सगळीकडे मस्तपैकी। आणि हे बघा, हे बेड लागलेला आहे। बेडच्या त्या साईडला किती जागा आहे बघा आणि ह्या साईडला पण किती जागा आहे बघा। तुम्हाला दिसते ही जागा ह्या दोन्ही साईडला किती आहे, अधिक मी इकडे उभं राहिलो इथे पण किती जागा आहे। ह्या साईडला जर बघितलं तर हे वॉर्डरोब वगैरे ऑलरेडी त्यांनी बनवलेले आहेत। आणि मग ह्या साईडला आपण इथं येणार त्यावेळेला तुम्हाला इकडचं जर बघितलं तर ते विराज टावर किंवा लक्ष्मीनारायण रेसिडेन्सीची इकडे तुम्हाला गार्डन तुमच्या ह्या घरामधनं तुम्हाला प्रॉपरली जाणवते ह्या साईडला जर बघितलं तर। त्याच्यामुळे मग जे घराची साईज वाईज जर तुम्ही बघितलं तर हे घर तुम्हाला साईज वाईज खूप मोठं आहे। इंटिरियर डेकोरेशनचं वरती फॉल सिलिंगचं वगैरे सगळं काम केलेलं आहे। कुठेही फ्लॅटमध्ये लिकेज पाऊस झाल्यानंतर आता काढतोय म्हणलं तर कुठेच लिकेज नाही आहे। ह्याच्यात एक चांगलं आहे की ह्या साईडला एका साईडला एक बेडरूम, दुसऱ्या साईडला एक बेडरूम। ह्या बेडरूमची साईज मात्र ना एकदम भारी येतं, कारण बघा इकडे तुम्ही ह्या बेडरूमला आपण आलो तर इथं पण जर बघितलं तर साईजमध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही आहे। 750च्या कार्पेटच्या हिशोबाने खूप मोठी साईज आहे। परत तुम्हाला इथे असं मोठं तुम्हाला कपाट ऑलरेडी बनवलेलं आहे आणि वरती जर बघितलं तर फॉल सिलिंग प्रॉपर लागलेलं आहे। ही जी खिडकी आहे ही पश्चिम दिशेला असल्यामुळे आणि पश्चिम दिशेतनं ज्यावेळेला हे इथं कोणी आपण उभं राहणार किंवा झोपणार ना तर परत तुम्हाला हा येऊरचा जो डोंगर आहे हा पूर्णपणे येऊरचा डोंगर तुम्हाला तुमच्या ह्या खिडकीमध्ये बसल्यानंतर पूर्णपणे आपल्याला निदर्शनास येतो। जुन्याच पद्धतीचं जर बघितलं तर हे बघा तुम्ही इथे विंडो एसी म्हणजे खिडकीच्या एसी लावायची ते पहिल्यापासून ती तयारी आहे। त्याच्यानंतर मग तुम्ही ह्याचं जर बाथरूम जरी बघितलं तर याची आपण बाथरूमची साईज त्या बाथरूमपेक्षा थोडीशी छोटी आहे,
पण त्यापैकी तरी त्यातली त्यात मोठी, पण पलीकडली बाथरूमची साईज ॲज कम्पेअर टू ह्या बाथरूमपेक्षा मोठी आहे. मग हे जर बेडरूम बघितलं, मग ह्याचं बेडरूम खूप मोठा आहे आणि प्रशस्त आहे, म्हणजे लॅविशनेस आहे, चांगल्या पद्धतीनं आहे. आता मी तुम्हाला ते किचन जे राहिलं होतं शेवटी, आता ते किचन आपण बघूया. किचन जरी बघितलं तर किचनमध्ये ज्या वेळेला तुम्ही किचनच्या डोअरवरती उभे असणार आहात त्यावेळेला इतकं सुंदर वारं तुमच्या किचनमध्ये येतं आहे की फुल एकदम तुमचं वारं ते ह्या किचनमध्ये येते. म्हणजे स्वयंपाक बनवताना जर तुम्हाला जास्त गरम झालं तर मला असं वाटतं ते खिडकी जर उघडली तुम्हाला त्या तिकडली जी वारा आहे ते तुम्हाला पूर्णपणे मिळेल. 2 साईडला याला प्लॅटफॉर्म असणार आहे. मॉड्युलर किचन बनवलेलं आहे आणि ह्या साईडला जर आवलं तर इथं त्यांनी बघा फ्रीजसाठी जागा केलेली आहे. तसं इथं फ्रीजची जागा नाही, पण त्यांनी बघा फ्रीजसाठी जागा अधिक अजून एक मोठं फ्रीज इथे उभं राहील. आणि ह्या साईडला हवा मला जाणवते ह्या म्हणजे येऊरच्या डोंगरावरनं जी हवा येते तुम्हाला डायरेक्ट तुमच्या किचनमध्ये येते. अशा पद्धतीचा हा हे किचन आहे. मी किचन मगाशी दाखवलं नव्हतं तर शेवटी हे म्हणजे शेवटला दाखवलं, पण तसं जर बघितलं तर हॉलच्या साईडला तुम्ही आलात तर एकदम किचन आहे. फ्लॅट जर बघितला तर खूप सुंदर रवी इस्टेट कॉम्प्लेक्सचं नाव असणार आहे. वर्तकनगरच्या जवळ किंवा उपवन लेकच्या शेजारी असणारं हे घर असणार आहे. मी सांगितलं त्याप्रमाणे याचा कार्पेट जो आहे 730 ते 750 पर्यंत, म्हणजे 2001चा कार्पेट आहे त्यावेळेचा. तर ह्याची जी मालकांनी यांनी जे काम केलेलं आहे, फॉल शेलिंग म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींचं काम केलं, त्याच्यामुळे यांनी कास्ट करताना आपल्याला किंमत सांगताना त्यांनी आपल्याला सांगितलं की बाबा हे घर आपल्याला 1,56,00,000 रुपयाला विकायचं. पण त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की ज्यावेळेला एखादं हे फ्लॅट आवडेल त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये निगोशिएशन करू आणि मग त्याच्यानंतर अशा पद्धतीचं आपल्याला ओपन पार्किंग ह्या फ्लॅटमध्ये असणार आहे. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. माझे फ्लॅट आपल्याला कसे वाटत आहेत कसे वाटत नाहीत ते मला नक्की सांगत जा. माझ्या चुकलेल्या गोष्टी तुम्ही मला सांगा. चांगल्या गोष्टी व्यक्त केल्या तरी चालतील, वाईट गोष्टी पण डायरेक्ट मला फोन करून सांगा हे तुझं चुकतंय. मला खूप आवडेल की माझ्या चुका काढल्या तर मला जाणवेल की मी कुठे चुकतोय म्हणून. तुर्तास थांबतो. असाच तुमच्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद मला राहू द्या हीच नम्र विनंती करतो. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.